असं आहे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी बाहेर पडतात आणि ज्या घरामध्ये सुख, शांती, समाधान असतं, माणसं एकत्र येऊन लक्ष्मी देवींची पूजा करत असतात, अशा घरी लक्ष्मी देवी जाऊन तिथल्या सगळ्या माणसांना आशीर्वाद देतात, अशी आपली समजूत आहे. पण आजच्या दिवशी का आपण लक्ष्मी पूजा तर रोज करायला पाहिजे ना. बघितलं काका, याची प्रश्नांची लढ फुटायची थांबतच नाही. अगं असू दे बर का देऊ, त्यामागे सुद्धा एक कथा आहे, ती सांगतो तुला. आजच्या दिवशी म्हणजे अश्विन वद्य अमावस्या, म्हणजे आज. तर या आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी एका राजाच्या तुरुंगातून लक्ष्मी देवींची मुक्तता केली आणि या आनंदाप्रित्यर्थ आपण सगळे मिळून आज लक्ष्मी देवींचं पूजन करतो. कळलं का? चला इंदू ये. महाराज एक मिनिट, मी आलेच. जाऊ नये. मी आलेच. आता काय हिचं? पटकन पूजा करायची ते नाही. आणि लहानपणी मी अतिशय मन लावून एक किल्ला बनवला होता बरं का. आणि तो असा बांधला होता की मी सोडून तो किल्ला आहे असं कुणालाच वाटत नव्हतं. सगळे मला हसायला लागले, चिडवायला लागले. मग मी स्वतःवरच एवढा चिडलो की चक्क मी केलेल्या किल्ल्यावरच मी उडी मारली आणि सगळा किल्ला तुटून गेला. मग मात्र मला वाईट वाटलं आणि मी खूप रडलो. अंता दादा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की हे बघ, कोसळल्या गोष्टींकडे बघून कधी रडत बसायचं नाही व्यंकोबा. उलट कोसळलेली गोष्ट आपण परत नवीन जिद्दीनं आणि जोमाने अशी उभी करायची की त्या गोष्टीकडे जग बघतच बसलं पाहिजे. अशा सगळ्या जुन्या आठवणी बघ. अरे फराळ छान झालाय, हे डायरेक्ट सांग ना बायकोला. हा असं खाना खुना करून काही होत नसतं, कळलं? नुसतं बघायचं नाही, बोलायचं पण. मी कुठे काय केलं? मग काय करत होता? अगं नारायणी ताई, मी इंदूला हेच विचारत होतो की नेमकी ताईने वाट लावलेले फराळाचे पदार्थ कोणते यातले? गपरे. साधू, तुला लाडू नाही, धम्मक लाडू दिले पाहिजे चांगले. सासूबाई, यातला तुम्ही केलेला पदार्थ कोणता? आता मी कशाला काय करायला पाहिजे? माझ्या सुनेनं आणि पोरीने सगळी जबाबदारी घेतली म्हणल्यानंतर मी कशाला काय करू? इंदू, करंजा फार चांगल्या झाल्यात बर का. चिवडा, चकल्या अशा मस्त खमंग दिसतायत. वास मस्त खमंग येतोय त्यांचा. आमचे सख्खे सासरे बुवा म्हणायचे, आमच्या आनंदीच्या हातचे अनारसे म्हणजे पाण्यात सोडण्या इतके मजबूत आणि टिकाऊ असतात. ऍक्च्युली मी सगळ्यांसाठी बेसनाचे लाडू आणलेत.
एक मिनिट हा. हे घ्या घ्या. कसे झालेत लाडू? एकदम गोड सुरेख. थँक्यू सो मच. इंद्रायणी ताई, तुमची पहिली दिवाळी ना? किती छान घर मिळालंय तुम्हाला. छान नवरा, छान छान दिवाळी गिफ्ट. सो लकी यू आर. यात काही शंकाच नाहीये. पण हे सगळं मिळवण्यासाठी नेमकं काय केलं तुम्ही? नाही, मला ना टिप हवी होती म्हणून. काय ना श्रीकला, आपल्याला चांगलं वाईट जे काय मिळतं ना ते आपल्या कर्माचे फळ असते. म्हणजे असं म्हणतात. ओ आय सी आय सी. म्हणजे मी सुद्धा या घरात येऊ शकते. नाही, आपल्या दोघींची कर्म सेम आहेत ना. टीचर टीचर. वाव. शकुंतला मावशींसारखी आई सुद्धा मला मिळणार आहे. सुपर. हे बघ श्रीकला, तू कोणी सांगावं, कदाचित पुढच्या पाडव्याला मी सुद्धा याच घरात असेल. शाळेत शिकवण्यासाठी मुलांना. अगं आत्ताच तर म्हणत होतीस ना पाडव्याला या घरात असेल म्हणून. मी पाडव्याला नाही, मी असं काहीच म्हणाले नाही. तुमचे ना कान वाजले असेल इंद्रायणी. एनिवे, गुड फॉर मी. येऊ मी. बाय अँड हॅपी दिवाळी. आज असती तर जाऊ दे. श्रीकलाने खूप अशी मैत्री वाढवली. हिच्या मनात नक्कीच काहीतरी विचित्र सुरू आहे. अरे काय तुम्ही पाऊस फोडतात. मी जर असतो ना तर फटाक्यांची माळ अशी हातात पेटवली असती. मी पण तुझ्या कानाखाली पेटवू शकते. काय बोला? इंदू मामी, मग दिवाळीच्या दिवशी फटाके नाही फोडायचे, मग काय फोडायचं? फटाके आनंदासाठी उडवतात, अपघातासाठी नाही.
कुणाच्या डोळ्यावर उडालं, अंगाला भाजलं, जनावरांचा कडबा गवत पेटलं तर काय होईल? अपघात. मी राहायला सांगत होतो पण तो ऐकतो थोडी. ए, सणाच्या दिवशी खोटं बोलायचं नसतं, पाप लागतं बर का. इंदू मामी, विजूच माझ्याशी चॅलेंज लावत होता आणि आता स्वतः पलटतोय. विजू, मी आपटी बॉम्ब फोडायचं चॅलेंज लावलं होतं, लड फोडायचं नाही. ए, ज्युनियर विंज सरकारांना खोटं पाडतो तुला तर. अरे थांबा, भांडू नका रे. दिवाळी आनंदाचा सण आहे. या दिवशी या सगळ्या गोष्टीला जागा द्यायची का? मग काय करावे बरे? काय करावं? तुम्हाला माहितीये, आम्ही ना लहानपणी दिवाळीच्या दिवशी मातीचे किल्ले करायचो. किल्ले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा दिवाळीत बांधलेला मातीचा किल्ला म्हणजे अभिमानच आहे. आपल्या आठवणींचा, संस्कृतीचा हे किल्लेच आपल्याला सांगतात की स्मृती जपली ना की परंपरा जगते. आपल्यातलं लहान मूल जागं राहावं म्हणून मोठं झाल्यावर सुद्धा प्रत्येकाने लहानपणी आनंदात घालवलेल्या क्षणांसाठी असे किल्ले बनवावेत. मग आम्ही परंपरा पुढे नेऊ. चला रे, आपण किल्ले बनवू.